वेलकम टू द सपना झूम स्क्रीन चॅनल. डिअर फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी रिहर्सल एक्झामिनेशन फर्स्ट 2019-20चा प्रॅक्टिसचे पेपर घेऊन आलेलो मॅथमॅटिक्स 2चा. ओके, स्टँडर्ड 10चा पेपर आहे. हा 2 आवर्स आहे त्याचे टायमिंग आणि पेजेस 4 आहेत, मार्क्स 40 आहेत. ओके, मी रीड करतो, तुम्ही हे क्वेश्चन्स आपल्या घरी नोटबुकमध्ये ट्राय करू शकता सॉल्व्ह करण्याचं, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस चांगली होईल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची. नोट: all questions are compulsory. Use of calculator is not allowed. Draw the figure wherever necessary. Okay. त्याच्यानंतर फर्स्ट क्वेश्चन काय बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 4 मार्क्ससाठी आहे, 4 क्वेश्चन्स आहे. इफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू ट्रायंगल डीईएफ अँड angle A is equal to 50 degree, angle E is equal to 80 degree, and then angle C is equal to question mark. इथे बघा आन्सर दिलेला आहे 50, 55, 45, 52. यातला राईट आन्सर आपल्याला चूज करायचं आहे. सेकंड क्वेश्चन, इफ टू सर्कल्स आर टचेस इंटरनली, हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन? 1, 2, अनडिफाईन्ड, नन ऑफ दिस. थर्ड क्वेश्चन, द स्लोप ऑफ वाय एक्सेस इज डॅश डॅश. 1, 0, undefined, none of these. Fourth question, 1 plus tan square theta is equal to dash dash. Answer is sec square theta, cos square theta, cosec square theta, cot square theta. त्याच्यानंतर क्वेश्चन 1 मधला बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी. फाइंड साइड ऑफ स्क्वेअर्स इफ इट इज डायगोनल्स इज 10 root 2 centimeter. Second one, angle ABC is equal to 85 degree. Draw and bisect it. Third question, if cos theta is equal to 60 upon 61, then find sec theta. Fourth question, find surface area of sphere of radius 14 centimeter. Okay. चलो नेक्स्ट क्वेश्चन 2 4 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी एनी 2. आधी इथे बघा, इथे एक ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलमध्ये साइड MN इज 10 सेंटीमीटर. ओके, UN 18 आहे, UM 8 आहे आणि हे बायसेक्ट केलेलं आहे अँगल M, अँगल जो बायसेक्ट आहे. इन ट्रायंगल LMN, रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. इफ LM इज इक्वल टू 8, MN इज इक्वल टू 10, TN इज इक्वल टू 18, देन फाइंड LT. आता इथे सोल्युशन तुम्हाला करायचं नाही, फक्त जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते फिल करायचे. सोल्युशन, इन ट्रायंगल LMN, रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. Okay, LM upon MN is equal to LT upon TN. Then 8 upon 10 is equal to LT upon fill in the blanks. LT is equal to 8 into 18 upon blank space. LT is equal to 144 upon blank space and LT is equal to blank space. हे फिल अप करायचे. चलो आता मी नेक्स्ट पेजवरती सेकंड पेजवर जातो. ओके, सेकंड पेजवरती सेकंड सम आहे. इथे पण आपल्याला फिल इन द ब्लँक्स फिल करायचे. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल ABC, सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC. BDC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देन प्रूव्ह दॅट AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC डॉट BD. ओके, आता इथे बघा हा डायग्राम आहे आणि इथे ह्या ब्लँक्स आहेत, ह्या फिलअप करायचे आपल्याला. ओके, in triangle ABC, angle ADB is equal to 90 degree. By Pythagoras theorem, AB square plus AD square plus BD square. Okay, in triangle ADC, angle ADC is equal to the blank space. Therefore, AC square plus AD square plus blank space by Pythagoras theorem. AC square plus AD square plus BC minus BD brackets square. AC square is equal to AD square plus BC square minus 2BC dot BD plus BD square. AC square is equal to AD square plus BD square plus BC square minus 2 fill in the blanks आहे इथे. आणि therefore AC square is equal to fill in the blanks plus BC square minus 2BC dot BD. Third question, in figure, मेजरमेंट ऑफ आर्क NS इज इक्वल टू 100 डिग्री. ओके, आता NSचा जो मेजरमेंट आहेत आर्कचे ते 100 डिग्री आहेत. ओके, देन मेजरमेंट ऑफ आर्क EF इज 50 डिग्री. फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल NMS. सोल्युशन. ओके, आता इथे बघा, इथे पण तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स आहेत त्यामुळे फिलअप करायचे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता आणि
तुम्ही नोटबुकमध्ये फिलअप करू शकता. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी फोर. इन ABC, segment AM is median and AB square plus AC square is equal to 36 square and BC is equal to 18. Okay. Second, okay, in figure, line TA is tangent at point T. Angle TPA is equal to 60 degree and PA is equal to 7.8 centimeter. Then find PT and TA. Okay, हे angle हे जे डायग्राम आहे याच्यावरून हे क्वेश्चनचा आन्सर करायचं. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे. Find the slope of lines passing through the given points. Okay, A 3 and 2, B 6 and 4. Prove that cos square theta in the bracket 1 plus tan square theta is equal to 1. And the fifth question is the surface area of the sphere is 616 centimeter square. Find its radius. चल आता नेक्स्ट पेज थर्ड पेजवरती जातो आपण. थर्ड पेजवरती क्वेश्चन आहे 3A. कंप्लीट ॲक्टिव्हिटी एनी वन. इथं डायग्राम दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट्स ट्रायंगल ABC. If AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, then complete activity for find the value of x. आता हे सोल्युशन इथे लिहिलेलं आहे. हे तुम्ही हे फिलिंग द ब्लँक्स भरा. तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चलो आता सेकंड क्वेश्चन काय आहे. अँगल LMN इज इक्वल टू अँगल LKN इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, LMN is equal to LKN is equal to 90 degree. Segment MK is perpendicular to segment LN. Complete the activity to prove R is midpoint of segment MK. Solution proof. Okay. इथे पण असंच आहे. फिल इन द ब्लँक्स आहेत आणि हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायचे. 1 2 3 4 5 6 ब्लँक्स फिलअप करायचे. तुम्ही शांतपणे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. ओके, चलो फोर्थ पेजमध्ये आता बी. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू. फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 4A. सेकंड, पॉइंट B and C lie on the tangent to circle drawn at point A. Chord AD is equal to chords ED. Okay, हा डायग्राम बघून घ्या. If measurement of arc EPF is equal to 1/2 measurement of arc AQD and measurement of arc DRE is equal to 84 degree, then determine 1 angle DAC, second angle FDA, fourth इथे थर्ड आहे अँगल BAF and फोर्थ है एंगल FED. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन. ड्रॉ सर्कल ऑफ अ रेडियस 3 cm and draw chord PQ of length 4.2 cm. Draw tangent at point P and Q without using center. Fourth question. Prove that opposite angles of circle of cyclic quadrilateral are supplementary. फोर्थ क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू. 8 मार्क्ससाठी आहे म्हणजे एका क्वेश्चनला 4 मार्क्स आहेत. इफ स्लोप ऑफ अ लाईन जॉईनिंग द पॉइंट्स 2 and x and -3 0 is 3/5, then find the value of x. Second question. From the top of lighthouse 100 meter above sea level, the angle of depression of a ship sailing towards it changes from 30 degree to 45 degree. Determine the distance traveled by the ship during the period of observation. Third question. In the figure, segment QR is tangent to the circle with center P. PR is equal to 12 cm and PQ is equal to 6 cm. Find the area of shaded region. Okay, shaded region चा एरिया फाइंड आउट करायचा आपल्याला. √3 is equal to 1.73 and pi is equal to 3.14. या व्हॅल्यू तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन. 3 मार्क्ससाठी आहे. एनी वन क्वेश्चन सॉल्व करायचे. ट्रायंगल PQR इज इक्वल टू ट्रायंगल LTR. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 4.2 cm, QR is equal to 5.4 cm, PR is equal to 4.8 cm. Construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3/4. त्याच्यानंतर सेकंड. The dimensions of cuboid are 44 cm, 21 cm, 12 cm,
इट इज मेल्टेड अँड cone of height of 24 centimeter is made. Find the radius of its base. क्वेश्चन पेपर संपलेला आहे मित्रांनो. तुम्ही हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच.